नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सांगायला आनंद होतोय की कालच आम्ही पुस्तकाचं प्रिंटिंग बघायला गेलो होतो कसं चाललंय. तर पुस्तक छापणं तर अतिशय जोरदार वायुगतीने चालू आहे आणि प्रिंटर म्हटलं की आपल्याला वाटतं की असं असेल, छोटं असेल, मोठं असेल, मॅक्सिमम समजा वॉशिंग मशीनच्या साईजचं असेल. नाही, 25 फूट लांब एक मोठ्या गाळ्यामध्ये एअर कंडिशन्ड एन्व्हायरमेंटमध्ये 25 फूट लांब प्रिंटर, पेपर तिकडून सोडला जातो, तो प्रिंट होत होत डायरेक्ट इकडून बाहेर येतो. म्हणजे आम्ही जस्ट चालत चालत बघत होतो आणि वायुगती म्हणजे सेकंदाला कमीत कमी 10 प्रिंट असे सट 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 प्रिंट येत आहेत. ते पाहून धमालच वाटली. आणि क्वालिटी चेक पॉईंट ऑफ व्ह्यू, एक जरी प्रिंट आला लॉटमधला काढून तो असा एका टेबलावर ठेवत होता ग्रहस्थ, त्याच्यातून तो क्लिअर व्हाईट लाईटमध्ये, असं डार्क ब्राईट लाईटमध्ये चेक करून वगैरे आणि कॅलिब्रेशन करतो, इकडून सगळं कॅलिब्रेट करतोय कलर्स. सो मी जे चित्र काढलं होतं ते चित्राचे एक्झॅक्ट कलर त्यात मॅच व्हावेत या अनुषंगाने. आणि आम्ही सगळी टीम, मी चित्रकार, प्राजक्तीबाई लेखिका आणि या पुस्तकाचे जनक पिटकर सर प्लस सुनील सर जे प्रिंटिंगचं सगळं सांभाळतायत, प्रिंटिंग बाइंडिंगचं, आणि त्यांची 4 जणांची टीम, अशी सगळे 8-10 जण आम्ही तिथे सगळी ती सगळा जो प्रकार आहे तो एक प्रकारचा असा यज्ञ चालू आहे समजा, ते सगळं आम्ही ते अनुभवून आलो. पुस्तक रेडी होत आहे. सो मित्र हो, 12 जूनला किताबखान्याला सगळ्यांनी जमावा. आपण भारतीय संस्कृतीचा, हेरिटेजचा, आर्ट अँड आर्किटेक्चरचा आनंद सगळ्यांनी घ्यावा. धन्यवाद.